नाराजी तर कुठेच नाही, सगळेजण तर हसत आहेत एकदम. काही मला वाटत नाही की कुठे नाराजीचा सूर होता म्हणून. ठीक आहे, थोडासा काही कोणाचे कामं झाले असतील नसतील झाले. आता सगळे मंत्री महोदय आमदार सगळे आपापल्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये फिरून राहिले. दादा पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. दादा नागपूरला येऊन गेले. दादांचा नागपूरला कार्यक्रम झाला जो आम्ही रोडवर घेतला ऑफिसच्या समोर. 700-800 महिला तिथे होत्या आमच्या लाडल्या बहिणी. त्यांनी दादांना राखी बांधली. माननीय प्रफुल्ल पटेल साहेब भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये कंटिन्यूस दौरे करून राहिले. त्याच्यामुळे असा नाराजीचा सूर कुठंच नाही आहे. आम्हाला कसंही करून पक्ष वाढवायचा आहे. होऊ शकतं की कोणी म्हटलं असेल बा पक्ष वाढवत असताना काही छोट्या मोठ्या गोष्टी, आता इतक्या मोठ्या पक्षात छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात. त्याच्याबद्दल काही नाराजी वगैरे असं काही नाही आहे. मग या जिल्हाध्यक्षांनी मीटिंग घेतली, यांना तुम्ही कशा प्रकारे समजावणार आहे त्यांना? नाही समजावणं, ते सगळे हुशार लोक आहेत. समजावण्याचा काहीच हे नाही आहे. आम्ही या सगळ्या लोकांनी मिटिंगसुद्धा याच्याकरताच घेतलेली आहे की दादांना मुख्यमंत्री कसं बनवायचं आपल्याला. या महाराष्ट्राच्या जनतेला दादा मुख्यमंत्री पाहिजे आहे ना. दादांना मुख्यमंत्री बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे जितके लोक ज्यांनी चिंतन बैठक घेतली ना, ते चिंतनच याच्याकरता गेलं की आपल्याला मुख्यमंत्री दादांना कसं बनवायचा, त्याच्याकरता ही चिंतन बैठक आहे. निवडणुकीच्या आधी हे नाराजीचे सूर कुठेतरी महागात पडणार आहे? बिलकुल नाही. 1% महागात पडण्याचं कारण नाही. निवडणुकीच्या पहिले चिंतन बैठक घेणार नाही का आम्ही की दादांना कशा पद्धतीने आपल्याला मदत करायची आहे. उद्या जर दादांनी सांगितलं नागपूरला 2 सीटा मी देतो, वर्धेला देतो, गोंदियाला देतो, इकडे देतो, तर त्या पद्धतीनं सगळे जिल्हा अध्यक्ष इथं आले आणि ते प्लॅनिंग आता करून राहिले. नाराजी थोडी आहे त्याला. ठीक आहे, थोडं बहुत ते चालत राहतं, त्याला काही अर्थ नाही त्या गोष्टीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.